नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, सुप्रभात. सकाळचा छान असा मस्त उत्तराखंडच्या डायरीमधला चहा घेऊन मी आता निघणार आहे गंगोत्री धामसाठी. पण त्याआधी गंगोत्री धामला जायच्या आधी रस्त्यात एक तीर्थक्षेत्र लागणार आहे, ते पण आपण नक्की बघणार आहे. हे तुम्हाला बऱ्याच जणांच्या रीलमध्ये दिसेल. इथे अलाउड नव्हता की व्हिडिओ काढणं. इथे एक गुप्त केदारेश्वरचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं वर्णन करताना जो पुजारी होता त्याने अप्रतिम केलं. मी तुम्हाला त्याचं थोडक्यात सांगू इच्छिते की कसं की केदारनाथांचं पंचकेदार आहेत, तर त्या पंचकेदारांचं महत्त्व त्यांनी सांगितलं. त्यानंतर तिथेच गरुडाची झेप असलेली प्रतिकृती तयार झाली आहे. पुन्हा माता पार्वतीचं तिथे दर्शन होतं आणि त्यांच्यावर सतत अभिषेक होतोय. हे इतकं सुंदर असं त्यांनी वर्णन करून त्यांनी आम्हाला सांगितलं. आमचंही दर्शन झालं. जवळजवळ 4.5 तास आम्हाला या दर्शनाला लागली. ही गुफा आहे, या गुफेमध्ये हे मंदिर आहे आणि आम्ही ते दर्शन घेऊन आता आम्ही निघणार आहोत गंगोत्री धामला. म्हणजे आम्ही गंगोत्री धामला निघालो आहोत. बघा यात्रा कशी आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ असे प्रवास आहे आपला आणि अशी यात्रा असते आणि असाच सिक्वेन्सने आपण करायचा. पण त्यापूर्वी रस्त्यात जाताना आपल्याला जे काही अडचणी येतील त्यांना सामोरं जायचं. तर मित्रांनो, आत्ता लागलेला आहे मुसळधार पाऊस, त्याच्यासोबत गारा. आपण गारा म्हणतो आणि पाऊस पडायला लागलाय. मित्रांनो, रस्त्यात आपल्याला वाटेत बरीचशी धार्मिक स्थळं, मंदिरं दिसणार आहेत, त्याचेही आपण भेट घेणार आहोत. आणि आत्ता आपण फायनली आलेलो आहे उत्तरकाशी. उत्तरकाशी सुद्धा तितकंच महत्त्वाचं धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हे शहर भागीरथी नदीच्या तीरावर वसलेलं असून याला एक विशिष्ट महत्त्व आहे. म्हणजे आपल्याकडे उत्तरकाशी म्हणजे उत्तर भारतात आहे म्हणून ही उत्तरकाशी. म्हणजे तुम्हाला कळलं असेल दक्षिण काशी, उत्तरकाशी यातला फरक समजला असेल. आणि मित्रांनो, इथे एक मोठं त्रिशूळ आहे, जे म्हणजे तुम्ही बघून तुम्हाला खूप अगदी समाधान वाटेल आणि तुम्हाला एक कुतूहल पण वाटेल की हे मंदिरात नेमकं का आहे. याचीही गोष्ट तुम्हाला मी सांगेल नक्कीच. पण हे सुद्धा वाराणसीप्रमाणेच एक महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो. आणि त्यापासून या नदीत मी इथे आत्ता आलेली आहे. म्हणजे उत्तर काशीच्या बद्दलची माहिती मी तुम्हाला नक्कीच देईल. पण मित्रांनो, त्याआधी मी ज्या मध्ये वाटेत थांबली, जिथे हॉटेलला आम्ही हॉल्ट करणार आहोत, त्या हॉटेलला आलो तर एक मस्तपैकी झारखंडची फॅमिली मला तिथे सापडली. भेटले ते लोक. त्यांच्या भेटीगाठीतून कळलं की ते किती धार्मिक आहेत आणि ते येताना त्यांच्या इथून म्हणजे घरूनच त्यांनी सगळं पूजेची साहित्य आणलं होतं आणि त्यांनी इथे येऊन गंगेजवळ म्हणजे आपलं एक गंगेच्या तीरावर येऊन गंगापूजन आणि शिवाय शिवपूजा असे दोन्हीही प्रकारे त्यांनी तिथे यथोसांग पूजा केली. आणि त्यांचं नंतर गंगा आरती करावं असं सगळ्यांनी त्यांचं ठरलं. पण त्यांनी पूजा ज्या पद्धतीने एकदम छानपैकी केली ना, ते मित्रांनो खूप छानच होतं. आणि मग त्यांचं एक असं होतं की सगळ्यांनी मिळून गंगा आरती करावी. फायनली आम्ही ती गंगा आरती केली आणि आम्हाला सगळ्यांना मजा आली. आणि गंगा आरती जे आपले थोडेसे वयस्कर होते त्यांनाच पाठ होती. बाकी सगळेजण मोबाईल काढून ते वाचून बोलत होते. पण नक्कीच नेक्स्ट टाईम कधीही कुठे जायचं झालं तर मोबाईल आपल्या बरोबर असेल तर त्याचा फायदा होतो. मित्रांनो, ह्या फायद्याचं नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा असा झाला की गंगेची आरती आम्ही त्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघून बोलत होतो. तर त्या फॅमिलीलाही खूप बरं वाटलं आणि त्यांना कळलं की मी व्हिडिओज बनवते, त्याच्यामुळे त्यांनी अजून मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि तसंच त्यांच्या परिवारातले सगळेजण मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, हे सगळं वारंवार ते सांगत होते. आणि छानपैकी जे लेडीज आम्ही जो होते, मग नंतर काही त्यांच्यातले 2-3 जेंट्सला पण इच्छा झाली की गंगा आरती आपणही करावी, एवढं छान करतात. आणि शिवाय कोणाला प्रोत्साहन दिल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आणि कुठल्याही गोष्टीला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिल्याशिवाय त्याला उधाण येत नाही. तर तसंच ह्या प्रकारे इथे आम्ही सगळ्यांनी मिळून गंगा आरती छान केली. खूप मजा आली. आणि इथे गंगेचं पात्र फार छोटं आहे असं दिसत असेल, पण ही थोडी
खूप आपण गंगोत्री धामापासून खूप लांब आहोत, तर त्याच्यामुळे म्हणजे उत्तर काशीमध्ये आहोत. तर उत्तर काशीमध्ये काशी विश्वनाथाचं मंदिर पुन्हा गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामाच्या मध्ये हे वसलेलं आहे. तसंच ह्या उत्तर काशी या जिल्ह्याची स्थापना कधी केली मित्रांनो माहिती आहे का? 24 फेब्रुवारी 1960 मध्ये इथे याची स्थापना केली. हे बघा, हे माझे सगळे फॉलोअर्स होते, यांना खूप आवडलं आणि यांनी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगितलं. मला खूप आनंद वाटला आणि त्यामुळे मलाही फार बरं वाटलं. आणि संध्याकाळी इथे ज्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो त्या हॉटेलला पारंपरिक पद्धतीची नित्यनियमाने संध्याकाळी 7 वाजता 7 ते 7:30च्या दरम्यान इथे गंगा आरती होते आणि ती सुद्धा अगदी अप्रतिम, मनाला आल्हाददायक, उत्साह आणि म्हणतात ना समाधानकारक, सकारात्मक ऊर्जा देणारं सारखी होती. तिथे एक जोडपं आलं होतं, त्यांना बसायला दिलं. त्याने मस्त पारंपरिक वेश आहेत, म्हणजे आपले जे भारतीय संस्कृतीचे जे कपडे असतात ते परिधान करून ती गंगा आरती केली. मला अजून भारावून गेल्यासारखं वाटलं. मित्रांनो, इथे कपड्याचं बंधन नाही आहे, पण आपली संस्कृती आपणच दाखवली पाहिजे आपल्या प्रत्येक. आणि तिथे सगळ्यांनी बऱ्यापैकी छानच पंजाबी ड्रेस, म्हणजे ज्यांना माहिती होते की इथे गंगा आरती होते त्यांनी सगळ्यांनी अगदी पारंपरिक वेशेतच आले होते. आणि मी कम्फर्टेबल नसल्यामुळे मी जरा थोडं लपून आरती केली, कारण माझ्या मनाला पटत नव्हतं की वेस्टर्न आउटफिट्सवर गंगेची आरती करणं. त्यामुळे मी जरा थोडंसं माझं आवडतं घेतलं, पण सगळ्यांबरोबर मीही एन्जॉय केलं आणि नंतर प्रसाद ग्रहण